सगळे भांडे मला घासायला लावते पैशाला ते. स्वतः मस्त काय म्हणते तर उभ्या उभ्या तिकडे घरात काम करते आणि तिकडे गोष्टी ऐकते. आता सुमित बापूजी काय गोष्टी करून राहिले ना काही नाही, आणि मी इकडे भांडे घासून राहिले, मला माहितही नाही काही. पहिलेच त्याला म्हटलं होतं बरं सुमित बापूजीले, तुमची बायको चांगली आहे नाही, काही ढंगावर आहे नाही ते. पण नाही, मै बायको किती सुंदर आहे, असं आहे तसं आहे. बायकोलाच वानवलं, घेतली डोक्यावर. आता आता बसली डोक्यावर चांगली. आता ऐकते काय ते कोणाची? घ्या पण आता चांगली शिकून. हा, तुमची बायको आणि तुम्हीच घेतली आता डोक्यावर. पहिलेच म्हणे मामाजी तर पहिले लग्नाच्या पहिले म्हणे करू नको रे, करू नको रे. नाही नाही, हेच पोरगी करतो बाबा मी. आणि आता आले का नाही मामाजीच्या पाया लागायला शेवटी इथंच. ऐकलं नाही ना मामाजीने, एवढं समजून सांगितलं तर स्वतःच्या घरात भांडणं केले, घर जवळ राहायला केले बापा मोठे यानं. तिथं राहतो इथं राहतो, आणि शेवटी काय झालं, घर जवळही नाही टिकले. तिथून इथंच आले, इथून ती तिकडे कोणासोबत पळून गेली, अजून वापस आली घरी. आणि आता अजून शेवटी कोणा बॉस सोबत म्हणते बापा बापा. असं करायला पाहिजे काय, पण शोभते काय गेले आता. आपल्याला काय करायला लागते, जाऊ दे. त्याची बायको जाणे आणि ते जाणे, आणि मामाजी जाणे. आता त्याला चांगलं वाटलं ना आपण कायले बोला. नाही पण जातो मी, गोष्ट ऐकतो पहिले. काय म्हणते काय नाही, काय झालं म्हणते काय नाही. इथं म्हणले तर गोष्टी ऐकायला येऊन नाही राहिल्या. इथं तर गड्या काही गोष्टी ऐकायलाच येत नाही. काय माहिती एवढं फुसर फुसर एवढ्या आरामानं बोलतेत काय, तर एक गोष्ट नाही ऐकायला येऊन राहिली इथं. आणि वैशाली तर ये घरात, हे मेंदाडाच आहे, मेंदाडवानाची. सांगतही नाही पुरेपूर कोणती गोष्ट. आपण तरी सांगतो कोणत्या गोष्टी, ते तर सांगतही नाही कोणत्या गोष्टी. अधुरी आधी सांगते आणि बस झालं, असं होतं तसं होतं झालं. आता घ्या ना म्हणा आत्या बैले, बापा मैसून काही सुंदर आहे, सुंदर सून, भल्ली चांगली आहे, श्रीमंताची पोरगी आहे, केवढी वानवी आहे. हा, भल्ल्या वानवी आहे त्या बाई. आणि आम्हाला तर दोघीले जसं पाण्यातच पाहिजे, जसं काही तुम्ही कोणी होईच नाही. तेच होती एक लाडा नवसाची सून द्यायची. मले तर बिलकुलच नाही पाहिजे. एक वेळेस वैशाली ताईचा तरी लाड करून घेईन, पण मग आता करेच नाही बापा. आता घ्या ना म्हणा, तसंच असते. जो चांगलं चांगलं दिसते ना तो वाईटच राहते, जो वाईट दिसते तोच कामात पडते म्हटलं कोणाच्याही. हे एक महाराणी आमच्या घरची येऊन बसली तर जायचं नाव नाही घेत. बस स्वयंपाक केला काय तर जेवून घेते, आणि जेवण झालं काय ते जाऊन झोपून जाते. दुसरं काम नाही, कोणता धंदा नाही. सासू करत बसून आपल्या हातानं, इले काय घेणं ते नाही. नवराही काही बोलत नाही काय माहित. माझ्या तरी नवरा मला एटाचं की बोलत राहते. हिचा तर नवराही काय माहित बाप्पा, बोलते का नाही बोलत. तर उठली पडली का चालली, तर काम नाही धंदा नाही कोणता. चालली आता माझ्यासाठी आणले असं ना ढोपणे धुवाचे. ही इकडे भांडे आणायच्या पहिले मी इथून सटकतो, पटकन जातो गोष्ट ऐकायला घरात. इले काय आहे, हे तर आणतच राहीन दिवसभर भांडे. मग मी काय दिवसभर भांडे घासत बसू का इथं? चालली मी घरात, पोट दुखते म्हणून नाही. आता हे कुठे चालली कडे, मी भांडे नेऊन राहिली, हे तर काय पण राहिली, पळून राहिली वाटते माझ्या धाकानं. इले वाटत असं का आणून राहिली ना भांडे, आता घासच लागते. काय ना कशी पळून राहिली पाहिल्यावर. मोहिनी मोहिनी बापा, काऊन पळून राहिला माझ्या धाकानं. नाही एक प्लेटच आणली बापा, आणि भांडे तर धुवायचेच आहे. आणि अर्धे भांडे टाकून चालल्या काय तुम्ही? मी कायले पळू, मी कायले पळतो? मी नाही पळत असतो कामाच्या धाका गिकानं. ते तुमच्यासारख्याचं काम आहे, पहिलं इथून काम टाकून. माझे कामच नाही आहे ते. मी कंबर दुखून आली, एकसारखं बसू बसू कंबर नाही दुखत काय, म्हणून चालली होती जराशी घरात जातो, लेट पळ होतो, आणि अजून येतो मग भांडे घासाले. बापा मला पाहिलं तुम्ही दरवाजात न निघाल्या तर धावत जशा काही. आणि आतापर्यंत तर मस्त बसल्या होत्या इथं, भांडे ठेवून दिले तसे ना मस्त बसल्या होत्या. असं म्हणजे माझे दुःख हो सुख हो काही हो, मी भांडेच घासू आहे का नाही. माझी कंबर नाही दुखू येऊ शकत वाटते. तुमचं दुखते फक्त, माय दुखत नाही. काय वहिनी नाटकं करता फालतूच. हा, भावानं डोक्यावर घेतलं पाहिजे जास्तच म्हणून. आणि तुम्ही सांगा आता 4थ्या 5व्या महिन्यात कोणाचं दुखते बाबा एवढं? कोणाचं तरी दुखत असते काय? आता माझ्या आता 4थ्या 5व्या महिन्यात मी आता सट कामं केले, काय झालं मग मला काहीच नाही दुखलं. मी कायले नाटकं करू, माझ्या अंगात नाही येते नाटकं भरले. मला ते जे खरं आहे ना तेच करत असतो मी. माझी कंबर आली अकडून, असं बसून बसून होत नाही काय. हा, मी घासतच नाही आता भांडे. ते तुम्ही घासून घ्या आता तेवढे भांडे ननद बाई. काय होते आता तेवढे तुम्ही घासून घेतलं तर घ्या ना घासून. एवढ्या गोष्टी केल्यापेक्षा तेवढ्या वेळात तर तेवढे भांडे घासणं होते. असं मला भांडे घासायला नव्हतं वाटते आता. नाही, तुमच्या घरचे खरकटे भांडे घासून मी आहे ना. म्हणजे माझ्या घरचं कमी झालं कधी मला काम, तर तुमच्या घरी येऊन कामच करतो मी. मग कायसाठी आहे मला भाऊज आहे? हा, 2-2, 3-3 भाऊज आहे, 2-3 भाऊ आहे. आणि काय म्हणते मी काम करू? माझ्या घरी काही कमी काम आहे का मला? एकटीच्या मानानं काम आहे म्हटलं मला. तुमच्या घरी तरी तुम्ही दोघी जणी आहे करणाऱ्या. ननद बाई, तर हे घर तुमचंच आहे ना. कशा बोलता तुम्ही तुमचे खरकटे भांडे घासू काय? आम्ही काही लोक होई काय? तुमचं कोणी होई नाही काय? आम्ही तुमचे साईबाबा, तुमचे भाऊ भाऊज आहे, आणि आम्हालाच तुम्ही म्हणता असे. असं मग काय भांडे घासू काय? मी इथं भांडे घासायला आली काय? 4 दिवस मला सुखानं राहून देत काय तुम्ही लोक? तुम्ही कायसाठी आहे? तुम्ही कायसाठी आहे म्हटलं इथं? आम्ही भांडे घासासाठी. तुम्ही लग्नाच्या वेळेस ते लिहून घेतलं होतं का नाही, का पोरगी भांडे घासन म्हणून, भांडेवालीची गरज नाही पडणार. मग आम्हाला घासायला लागले बा. तुम्ही महिन्याचा पगार देऊन राहिले आम्हाला, मग तेवढं तर आम्हाला करावंच लागलं. नाहीतरी स्वयंपाक पाणी तर सगळं झालंच आहे. मग आता एवढे भांडे घासायला काय होऊन राहिलं तुम्हाला? घासून घ्या ना ते भांडे आता तुम्हीच. तुम्हाला सांगितलं ना मी कंबर दुखून राहिली म्हणून, मग तरी लावून राहिला आपलीच.
हे घासून घ्या आणि ते घासून घ्या. घ्या ना तुम्ही घासून. तुम्ही जर घासले 2 भांडे तर काही हात झिंजन काय तुमचे का तुटून पडन? हिंडा तिथं नाही घासणं होत असून तुमच्याकडून तर माझ्याकडून होईन तेव्हा घासन मी. हाताने घासत तुमच्या मनाने घासत मी. ठेवतो घासा नाही तर नका घासू. मला काय करावं लागते? तुमच्या घरचे भांडे राहीन तसेच पडले. माय काय मी तर चाललीच गावाले. चालल्या काय? धन्यवाद बाबा तुमचे चालल्या तर. मला माहीतच आहे ना. मी गेली म्हणजे तुम्ही खुशच होता म्हणून. आणि मी जायची वाटच पाहता. कधी कधी जाते आणि कधी कधी नाही. तुम्हाला तर असं वाटतच नाही का 2-4 दिवस ननद राहिली पाहिजे म्हणून इथं? ननद बाई आम्ही तुम्हाला काही असं म्हणत नाही का तुम्ही काय म्हणते कामच करा का काहीच करा, येऊ नका इथं का काही नाही. या तुम्ही सगळं करा. पण आमचं म्हणणं असं आहे का फक्त आम्हाला बोलू नका. तुम्ही जर बोलल्या उलटसारखं काही सांगितलं घरात तर मग कसं आहे मग होते वांदा. मग मी म्हणतो तुम्ही काऊन नाही चांगले राहत बा? जसं आम्ही राहतो दोघी जणी तसं तुम्ही तर राहू शकता ना आमच्यासोबत. पण नाही तुम्हाला तर रव 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 झटकेच येते बापा. मला नका शिकवू वहिनी ते कसं राहायला लागते. तर मला सारं माहित आहे भाऊजाईसोबत कसं राहायला लागते म्हणून. नंदा कशा राहते भाऊजाई कशा राहते सारं माहित आहे मला. हा मला हे ननद. पण माझी ननद तर अशी हुकूम गाजवते. तुम्ही तर काहीच नाही करत बापा माया. मला तर तिच्या हाती हाती द्यावं लागते सगळं. पाणी द्या वहिनी, चहा द्या वहिनी, नाश्ता द्या वहिनी. किती त्रास देते ते. तुम्ही काऊन देता तर तुमचं चुकते. काऊन देता तुम्ही? काय गरज आहे हातात नेऊन द्यायची? त्याला हात नाही आहे का? घेऊन द्या त्याच्या हातानं. आपण काय म्हणते चुकतो आपण स्वतः आणि मग दुसऱ्याला काय दोष देत बसा. माय मोहिनी अर्धे भांडे घासायचेच आहे का अजून? मला कुकर पाहिजे होता ना. आता म्हटलं डाळ भात लावून देतो त्याच्यात. वैशाली ताई भात देतो घासून. तुम्हाला पाहिजे काय आता कुकर? स्वयंपाक तर झाला म्हणता ना? झाला बाबा स्वयंपाक झाला नाही तर काय तर. आता ते सुमित भाऊजी नाही का इकडे बापूजी तर त्याले वरण भात पाहिजे म्हणते बाबा बघतातच. म्हणून मामाजीनं ठेवलं ना त्याला इथं. आता इथंच राहीन म्हणते ते. तर त्याले वरण भाताशिवाय भागत नाही. म्हणून कुकर मागायला आली तुले. तर त्याले म्हटलं काऊन नाही तुम्ही आजच्या दिवस भाजीपोळी जेवून घ्या म्हणून. संध्याकाळी करून देईन म्हणा मग वरण भात सगळ्यासाठीच केला असता. मग आता डबल डबल करायला पुरून राहिलं काय आता? आता कसं आहे म्हटलं मला तर द्या तर लागण ना करून. नाही करून द्यायला तर ती कोण आहे म्हणून पाय म्हणून. त्याच्यापेक्षा तर बाहेर खाणं पुरते म्हणून. काय घासून जी वहिनी ते भांडे सगळे भांडे खरकटे पडले इथं. अर्धे भांडे घासले चालले होते आता. एक प्लेट काय आणली बापा म्या तर जीवावर आली त्याच्या. चालल्या होत्या आता घरात. काऊन वहिनी काऊन अर्धे भांडे टाकून दिले त्या? अहो वैशाली ताई भांडे टाकले म्हणजे मी आली कंबर दुखून. मग तुम्ही सांगा कंबर जर दुखून आली तर काय करू? मी इथंच बसली राहू काय? आणि मग त्रास झाला म्हणजे मग मला म्हणून मग मी आली उठून आली तर ह्या माया मागं लागल्या. हे प्लेट धुवून दे ताट धुवून दे. काय म्हटलं ठेवून द्या इथं. तर नाही बाबा हातच पाहिजे त्याले. वरसाही नाही आहे त्याले जरासा. असं कंबर दुखली काय? मग जाय खोलीत जाय आराम कर जरावर. मग इथं दगदग करू नको. राहू दे मी घासून घेईन बाकीचे भांडे. नाही तर ननदबाई घासन. ननदबाई घासता काय एवढे भांडे जराशे तुम्ही? मी कायले घासू तुमच्या घरचे भांडे घासायला आली काय मी इथं? 2 दिवस आली हो वहिनी. 2 दिवस सपादत नाही तुमच्या घरात मी. ह्याच घरात लाईनाची मोठी झाली मी. सगळं केलं. पण आज म्हटलं तुम्ही मला परक करून टाकलं. काय होते मग अडी अडचणले करायला लागते एखाद्या डाव. काय फरक पडते? आता तुम्ही बाईच होय ना वहिनी. पाहिजे जराशा सुमितवर आता त्याची बायकोनी आहे इथं. लक्ष देत जा जरासं. हा खाप्याच्या बाबतीत मोठा नाजूक आहे तो. नाही तर मग बस खाऊन घेतलं सगळे ना आणि त्याच्यासाठी काहीच नाही असं राहण बा म्हणून. असं नका करत जाऊ. माहीतच आहे नंदबाई आम्हाला कोण कसं आहे म्हणून. असं नाही आम्हाला शिकवायची गरजच नाही कोणतं काही. आम्ही आमच्या मनानेच करतो जे करायचं आहे ते बरोबर. हा आम्ही सगळेच हे करतो मोठं सर बरं आहे. वैशाली ताई पहा असं राहते म्हणून म्हणते सासरच्या लोकांचं किती गेलं तरी नाव नाही राहत म्हणते. हा नंदीसाठी एवढंही केलं तरी आहे का नंदबाईला आपल्या जराशी तरी ओढ आहे आपली का बस स्वतःच्या माहितीच आहे फक्त. कधी जाते हो वैशाली ताई हे गावाने? चालली रे बिचारे हो. नसतं इथं राहिली का परेशान करते. आपल्याला काय म्हणते तर कामात ठेवते. हा झाले नाही पाहिजे काय तर झाले 2-4 दिवस. म्हणे बा त्या बाई आज जाते म्हणे. अंगाने म्हणे स्वयंपाक करून दे म्हणे लवकर लवकर. छाया जाते म्हणे आज गावाले. मी विचारलं त्याला मग कोण येते म्हटलं घ्यायले. एकटाच चाललं म्हटलं छाया ताई. ते एकटाच चाललं म्हणे बा पोराला घेऊन जाते म्हणे त्या. वैशाली ताई तुमच्या याने एवढं बर्दाश्त करतो म्हटलं मी. नाही तर मी 1 मिनिटासाठी बर्दाश्त केलं नसतं म्हटलं ह्या घरात. सांगतो तुम्हाला त्या आत्याबाई आणि ह्या ननदबाई ह्या दोघीचा स्वभाव मला कसाच आवडत नाही. एवढ्या तरात देते म्हटलं फक्त कामं काढून घ्या पुरते चांगलं राहते आपल्यासोबत. त्यालाच तर म्हणते मग ननद अन सासू. हा तुला काही समजूनच नाही राहिले एवढ्या दिवसाचं. बापा अनुभव येऊनच राहिले तरी म्हणतो अजून. हा भले अनुभव येऊन राहिले अजून तर बाकीचे आहे बापा. आता सध्या बाकीचे येऊन राहिले काही. एवढे भांडे घेतो आता मी वैशाली ताई घरात. बाकीचे आहे ना हे राहू द्या हे मग घासत नाही. आता माझ्याकडून एवढे भांडे घासायला बसणं काही होत नाही बा. अन मी आता सरळ सांगतो राजीजीले मला एक बाई आणून द्या म्हणून तुम्ही आता भांडे घासाले. नाही तर मी भांडं एकही घासत नाही. आता नाही होत माझ्याकडून. लय झालं बाबा आतापर्यंत लय घासले.
आणि ज्यानं म्हटलं का बाई सांगू नको, कायले पाहिजे बाई त्याले म्हणून मग तू स्वतः भांडे घास, मी काही म्हणत नाही. बरं मग राहू दे, मी घासून घेईन बाकीचे. काय करतं मग आता, तू नाही घासशील तर मग मला तर घासा लागन बाई. कोणाला न कोणाला तर करावंच लागन कधी ते काम. कायले तुम्ही कायले करता? हा, मी म्हटलं का तुम्हाला मी नाही करत तर तुम्ही करा म्हणून? हा, मी तर दोघीच्याही सुखासाठी पाहून राहिली ना. माझं म्हणणं काय आहे, राजेशजी नाही सांगितली बाई तर तुमच्याही कामात येते, माझ्या कामात येते. आपण कायले मग हे वरचे कामं करत जाऊ, फक्त घरातलं घरातलं करत जाऊ आणि हे कामं बाईच्या अंगावर टाकून देऊ सगळे. अरे पण बाई कुठं भेटल? बाई तर भेटली पाहिजे की नाही आता एखादी. काऊन नाही भेटत वैशाली ताई? म्हणते ना, शोधल्यावर तर देवही सापडते. मग भांडेवाली कोण नाही सापडते? बरोबर सापडते, ते पाहा लागते फक्त. पाऊस नाही आपण तर कशी सापडणार आहे? मोहिनी काही सुधरत नाही कधी बाबा. हा, मोहिनी म्हणा चुप राहा. आता ते जिनं जे म्हटलं ते तर ते केल्याशिवाय राहतच नाही. आता राजेशच्या मागं लागते ते आता बाईसाठी. आता काही घरामध्ये बाई आणून द्या पहिले. बस झालं काम आता. काय रे बा, काय झालं मग सुमी? हा, एवढं लढून राहिलं तू? काय झालं म्हटलं, काय केलं सुनबाईनं त्यासोबत? बाबा तिनं मला धोका दिला. काय करू बाबा, मी आता तरी तिच्यासोबत राहू काय? मला राहायचं नाही तिच्यासोबत आता. आता नाही, आता लय झालं, लिमिटच्या बाहेर गेलं, डोक्याच्या वरचं पाणी चाललं गेलं बाबा. आता मला बिलकुल मन नाही तिच्यासोबत राहिली. हा, मग तुला काय म्हणणं आहे आता याच्यावर? आता तिच्यासोबत राहत नाही म्हणतो आहे ना? राहत नाही अन जात नाही, बरोबर ना? तुले राजा म्या पहिलेच म्हटलं होतं लग्नाच्या पहिले का ते पोरगी करू नको. हा, पहिलेपासूनच तशीच राहते ते, तसेच कपडे, तसंच रहन सहन, बोलणं चालणं सगळ्याचा फरक पडतेच ना. मग तिने काय गमणार आहे आपल्या घरी? म्हणून मग तुला का चांगला हेअर करत जाय बा थोडासा. बाबा आता काय करू, कॉलेज होते, माझं प्रेम होतं तिच्यावर, तिचं मायावर होतं. आता मी नाही म्हटलं असतं तर ते जीव द्यायची धमकी दे मले, म्हणून मग मी करून घेतलं तिच्यासोबत. आता मला काही चुकलं थोडी काही. हा, आता 2-3 वर्ष झाले, त्या 2-3 वर्षात तिनं सुधारलं नाही पाहिजे का बाबा आता? तुला आम्ही तिथं शिकायला पाठवलं होतं, प्रेम करायला थोडी पाठवलं होतं काही. हा, तिथं फिरून राहिला तिच्यासोबत, घेतलं लग्न करून, आम्हाला सांगितलं नाही, उमगतलं नाही, काहीच नाही. आणि आता आता शिकली चांगली तर मग आला कधी शेवटी सांगायला? मग पहिले तर सांगून दिलं असतं, काही बिघडलं असतं काय? बाबा मी चुकलो, खरंच चुकलो. आता याच्यानंतर तरी मी तुमच्या मनानं कोणतंही काम करण, स्वतःचा निर्णय नाही घेणार. अन आता कसं आहे बाबा, मला फक्त एवढं म्हणणं आहे का मला आता इथं राहू द्या, फक्त मी इथंच राहतो. मी त्या घरात राहत नाही बॉसच्या, कारण का तो बॉस लय बेकार आहे. पण हे आता हिच्या लक्षातच नाही येऊन राहिलं तर काय करावं आपण आता? नाही नाही, मी राहा घ्यायला म्हणत नाही, राह तू. हा, तुझ्याच बापाचं घर आहे. आता आमचं काही म्हणणं नाही त्या गोष्टीले, पण म्हणणं एवढंच आहे का तुम्ही चांगले राहिले असते तर थोडंसं हे आलंच असतं तुले, नाही काय? बापूजी तुम्हाला मागच सांगितलं होतं मी. हा, अन ते म्हटलं तुमच्या समोर त्या पोरासोबत गेली म्हटलं, एवढं मोठं हे झालं आणि मी तिला स्वतः डोळ्याने पाहिलं म्हटलं का ते गेली होती म्हणून कोणासोबत. हा, आणि तरी काय म्हणते तर तुम्ही चांगले चांगलेच म्हणता परी. म्या म्हटलं वहिनी सुधरून जाईन आता. तिनं काय म्हटलं होतं, हातपाय जोडले, माफी मागितली. आता मी असं करणार नाही, हे नाही ते नाही. मग माणूस पिकलत नाही काय? मग मी तिले हो म्हणून दिलं, नाही बा तेच घर आहे शेवटी. तर ते काही हेच नाही. बरं तुम्ही आता राहून कुठे राहिले मग? हा, आपलं घर दार सोडलं आणि चालले तिकडे हिंडाली, इकडे तिकडे वावरही न तर जंगलही न, बरं दिसते काही? असंच पाहिजे नाही आले, खरंच असं पाहिजे. हा, आता समजून राहिले त्याला बायको कशी आहे म्हणून. आता मग तिच्यासोबत राहायला नाही पाहिजे, असं नाही तसं नाही. हा, आणि मग का रे, ते हाय कुठं मग आता? ते गेली का त्या बॉस सोबत मग? हा, ऑफिसवर काम करून राहिली ना ते. आता काम करून राहिली तर तुला वाटून राहिलं असं काही. हा, पण असं गिसं काही नसन ना. आई बाबा ती आहे लोभी एक नंबरची पैशासाठी, म्हणून ते त्या बॉसच्या मागे लागली आणि त्या बॉसनं आम्हाला दिलं घर. मी नाही म्हणू बरं तिला, आम्ही एका ठिकाणी भाड्यानं राहून राहिलो होतो तर बरं चाललं होतं तरी. तर मी आपल्या ड्युटीवर जाऊ, ते घरीच आहे. पण तिला काही तिथं पटलं नाही. आता ती आहे मोठ्या घरात राहून, तिला कसं पटन तिथचं? मग आला ना बॉस एक दिवस घरी, बॉसले माहित होतं याची बायको चांगली आहे, तरी मी इले म्हटलं कधीच ऑफिसला नेलं नाही, ह्याच कारणानं नाही नेलं. पण ह्या कसा काही घरी टपकला काही समजलंच नाही. आला ना बॉस आणि तेव्हापासून मग तुम्हाला घर देतो आणि हे ते. मग त्यानं घर ऑफर केलं तर बस बाई साहेबा पिघलूनच गेली. आणि तेव्हापासून आता हिने जॉबवर ठेवून घेतलं त्यानं सेक्रेटरी म्हणून. मग आता मी काय करू? ते ऐकायला खालीच नाही, तिला नाही म्हणून राहिलो बरं मी का तो चांगला नाही आहे, करू नको त्याच्यासोबत काही काम. तर ऐकायला खालीच नाही आहे. मी मग आता करावं तर काय करावं रे बा? काय करावं राजेश? काय करावं रे मग आता? याच्यावर काही आहे का उपाय गिपाय आहे का तुझ्याजवळ काही? का तिच्या वडिलाच्या इथं जाऊ आपण? बाबा मलाही तसंच वाटते. तिच्या बाबाच्या घरी जाऊन पहा, काय म्हणते काय नाही, सगळेच जाऊन पाहू लागेल आपण. आणि तिचे बाबा काय म्हणते याच्यावर आहे ना अवलंबून. तिचे बाबाही तसेच आहे का चांगले आहे कोणाला माहित. नाही राजेश दादा, तिचे बाबा चांगले आहे, तिच्या बाबाला दोष देऊन अर्थ नाही आहे. हेच तशी आहे, तिच्या बापाला पटत नाही तिचा ह्या स्वभाव. ते नेहमी म्हणते पोरगा चांगला आहे, मला चाचा येते बरं ते. असं काही नाही का मला काही हे नाही करत. आता मीच नाही चाललो हिच्या आहे ना तिथं. हिनं म्हटलं होतं तिथं जाऊ नको म्हणून, नाही तर मला काही म्हणही नाही तिथं जायले लागन, ती इले म्हणही आहे. मी तर म्हणतो तू आता ड्युटीवर चालला नाही ना त्या वॉचच्या ऑफिसमध्ये? नाही, घरीच आहे मी आता, त्यानं काढलं ना मला.
इले ठेवायचं होतं तर मला काढलं ना. मग मी लक्ष नाही ठेवत होतो का हिच्यावर, तर मला काढून टाकलं त्यांनी त्याच्या ऑफिसमधून. एवढे वर्ष मेहनत केली दादा, एवढं वर्षाचं काम करून राहिलो तिथं, आणि त्यानं म्हटलं एका झटक्यात मला मोकळं करून टाकलं. मग माझं म्हणणं काय आहे त्याच्यावर सुमित, तुला सांगू काय, पटन काय तुले? वा वा, काऊन नाही पटन दादा, सांग ना तू. कामाचं असेल तर जरूरच पटन. काय माझं काय म्हणणं आहे, आता तुझ्या बॉस कोण्या टाईमला जाते कोण्या टाईमला येते पाहू आपण. आणि 2 कणी भाड्यानं माणसं सांगू, आणि त्याला चांगलं काढून घेऊ असं मला वाटते. त्याला चांगलं झोडपून घेऊ आपण त्या माणसाच्या हातानं. फक्त मारणारी माणसं पाहिजे, आणि फक्त सांगायचं त्याला का जीवाला काही झालं नाही पाहिजे. त्याला फक्त थोडंसं घाबरवून सोडा बा, का अशी अशी गोष्ट आहे, पोरीचं नान सोडून दे असं म्हणून. पट्टे काय तुले पाय दादा, पण हे चांगलं काम आहे काय? हा, मग त्यानं जर पोलिसाला कंप्लेंट केली तर नाही आपल्याला नेईन काय तिथं अंदर? मग चांगलं होईन काय आपलं? अरे काहीच होत नाही, आहे ना आपल्या ओळखीचे पोलीस. एवढं काय टेन्शन घ्यायचं आहे, त्याच्याच पर्यंत जाणार आहे की नाही, आणि ते तर आपल्या ओळखीचेच आहे. मग हा हाय गे म्हणा पवन निपटेवाले, त्याला पहिलेच सांगितलं आहे मी. तर त्यानं मला सांगितलं तुला जे करायचं आहे कर म्हणे, मी वरतं पाहून घेतो म्हणे बाकीचं. अभि तर जमलं मग. आता आता काय टेन्शन घेतं, बस उद्या करू मग आपण तसंच, असं वाटते मला आता. राजेशजी कायले उलटासारखा सल्ला देऊन राहिले होते इले? हा, काय म्हणते तर पकडलं पोलिसांना तर फालतू मार खातीन ते. त्याच्या बरोबर तुम्ही खाता मग, आणि सगळे घरातले विचारपूस करतील म्हटलं ते. कायले फालतू आपली हे करताय? माय प्लॅन आहे का? मी काय म्हणतो तर पटत असन तर पहा. बोल ना बा, आता तूच राहिली आता बोलायची. तुला सांगायला लागल ना, ते सांगितल्याशिवाय जमते काय आता घरात काही? चुपचाप राहा राजेशजी, तुम्ही काही समजत नाही तुम्हाला. फक्त काय म्हणते तर सांगता, बोटाने शेंदूर लावून देता, हातानं होत काहीच नाही तुमच्या. माझ्या हातानं होत नाही, मग मी काय लोकांच्या हातानं आणत असतो काय उसने, जेव्हा गिवासाठी काही करायसाठी? मला नाही माहिती उसने आणता का पासने आणता कोणाच्या हातात. फक्त मला जे माझ्या डोक्यात ऐकू नाही ते ऐकून पहा तुम्ही. पटत असन तर पहा. आता काय पटायचं नाही पटायचं सांग ना, तर बोल ना समोर, काय गोष्ट आहे काय नाही तर. मी काय म्हणतो मामाजी, आता कोणी सुमित बापून एकच काम करावं, काही एखादी पोरगी आणा आणि म्हणाव का लग्न करून राहिलो बा. बस लग्न करून राहिलो म्हणा, लग्न करतो बा 1-2 महिन्यात, असं तसं तारीख त्या दिले. म्हणजे सांगू नका स्पष्ट, लोक स्वतःच सांगते, तिथपर्यंत गोष्ट पोहोचूनच जाते. कशी करा, तर तसं केलं जमणार नाही काय? दुसरं लग्न करून राहिलो बा म्हणून असं म्हणता नाही येणार काय? अरे हो हो सुमित, जमते असं. हा, एखादी पोरगी आणायची रोजानं, आणि सांगायचं का लग्न करून राहिलो, आणि बस असं सांग सुनबाईले, माहीतच पडते. पण बाबा त्यानं जर काही नुकसान झालं तर मग आपण करावं इकडे काही हाव काही बोलतोस, नाही तर मग तेनच चाललं जाऊ कुठं. त्यानं कायचं नुकसान आहे तुमचं? त्यानं तर उलट चांगलंच आहे. आपल्याला काय आहे, गंमतच करणं आहे ना, नाटकच करून राहिलो ना आपण. सिरियस थोडी लग्न करून राहिलो काही. हे कायसाठी होय, फक्त त्या पहिले जागेवर आणण्यासाठी. तसं तर ते काही करू शकत नाही बाबा, कारण आता कसं आहे, जेव्हा लग्न केलं ना, तर मंदिरात हार टाकूनच केले आम्ही लग्न. तिचे बाबा होते सोबत, तर तिच्या बाबांना एकच म्हटलं होतं, म्हणे तू म्हणे इथंच राहायचो म्हणे मला म्हणे, आणि तिले म्हणे तू तिथं जर राहिली तर चांगली राहायचो म्हणे, कधी वादविवाद करू नको, चांगली राहायचो असं तसं. त्यासाठी जे आणलं ते घालतो, म्हणजे तिचे बाबा चांगले आहे विचारानं, लय चांगले आहे बाबा. हिलेच थोडंसं हे आहे. बापूजी तिचे डोळे आपोआपच उघडते, जसे मागं उघडले होते ना. मग आली का नाही शेवटी तुमच्याच जवळ? बस तशीच येणार आहे ते. थोडे दिवस वाट पहा, आपोआप येते. तुम्ही राहा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, काहीच नाही. आणि आता तिचे जर डोळे उघडले तर तिला इथं घेऊन ये जा, इथंच राही जा, बिलकुल कुठं घेऊन जाऊ नका तिला आता घराच्या बाहेर. मी जर त्या दिवशी म्हटलं नसतं जा घरातून, हा हाकलून नसतं दिलं, तर आज सून घरी असती, फालतू वादविवाद झाला नसता आता. तुमची गिमची काही चूक नाही मामाजी त्याच्यात. तुम्ही तुमच्या अंगावर घेऊन राहिले. हा, त्याच्यात त्या परीची चूक आहे. मग तिनं कायले असं करायला पाहिजे? तिला शोभते काय आता असं करणं? पण ऐकायला खालीच नाही येते तिले. जसं वाटते तसं वागावं वाटते. आणि मामाजी मी काय म्हणतो, आता हे पा, माझ्याकडून आता बसून भांडे घासणं होत नाही. आता मला कधी एखादी बाई सांगून द्या तुम्ही भांडे घासासाठी. मी घासत नाही आता बाबा, उद्यापासून भांडे नाही घासत. हे पा, मी आता अर्धे भांडे घासले, अर्धे तसेच ठेवले. माझ्याकडून घासणं काही होत नाही ते, कारण माझ्याकडून खाली बसणंच होऊन नाही राहिलं आता. बाई पाहिजे भांडे घासाले. अरे राजेश, मी काय म्हणतो, जरासं जाऊन पाहिजे ना तिकडल्या एरियात, दुसऱ्या मोहल्ल्यात जाऊन पाहिजे. भेटली तर भेटली एखादी बाई, पाहून घेजो, विचारपूस करतो तिकडे जरासा. ते 3 भांडे घासाले बाई पाहिजे काय आता? हा, जास्त आले का पैसे आपल्या घरी? का आता भांडेवाल्या बाईले पैसे द्यायला लावता? हा, काही बी आपलं, तुम्ही बी सुनाईच्याच बरोबर लागून जाता, जसं म्हटलं सुनाईनं तसेच नाचायला लागता. आता बाई 3च भांडे आहेत, मग तुम्ही घासत जा ना. काय होते, बसल्याच तर राहता. मग बसल्या बसल्या आता इथं बसणं काय आणि तिथं बसणं काय? तेवढे जर भांडे घासून घेतले तर आम्हाला आधार नाही होत काय तेवढ्या गोष्टीचा? हा, मग तुम्हाला जेव्हा करायला लागन तेव्हा काय म्हणते तर तुम्ही बाई ठेवान, आणि आमच्या वेळेस आमचा आकाजून राहिला तर तेव्हा नाही म्हणून राहिले एखादी बाई ठेवून घे का काही म्हणून. मी कायले घासू? सुना असल्यावर मी भांडे घासत बसू काय आता? तेवढेच कामं उरले काय मले?
मी आता का जवान होऊन राहिली काय मी? मला कामं करायला लावून राहिला तुम्ही. करा तुमचे कामं, तुम्ही आहे तर. तुमचे कामं आहे तर तुम्ही करा आणि तुम्ही पहा आता. पाहिली बघ कशी बोलते माझ्यासोबत. तरी तुम्ही काही बोलत नाही जराशी. का अशी नको बोलत जाऊ का तशी नको बोलत जाऊ. सासू आहे मी, तोंडाच्या आवडीनं बोलते नाही काहीच होऊन. अरे राजेश, तुला काय म्हणणं आहे रे मग याच्यावर आता? बाबा मय म्हणणं आहे आता याच्यावर का पाहतो मी एखादी बाई उद्या आणि भेटली का घेऊनच येतो तिले. कारण आता नाही होत ना, मोहिनी कोण होत ना त्या वहिनी कोण होत. मग कोण करण आता आपल्या घरचं मग बाकीचे कामं. पाहिजे मग भेटली तर उद्या अंधेरो सांगून. काही नाही, थोडेसे पैसे दिल्यानं काही आपण हे नाही होत. पण कसं आहे, सुनाईले आपल्या आराम पाहिजे. सुनाईले एवढी काम नाही पाहिजे. आणि त्या बाईसोबत बोली करून घेतो सुनबाई का सगळे कामं करायला लागून म्हणा. सगळ्या कामासाठी ठेवून द्या. आता 6 महिने तुम्हाला दोघीले कामापासून सुट्टी बिलकुल. बस कामवाले ठेवा, पैसे मी देतो. पैशाचं टेन्शन नाही घ्यायचं. खरंच मामाजी, खरंच पहा बरं, तुमच्या तरी तोंडातून निघून गेलं पटकन. पण हे राजेशजीच नाही काढत. येईल असं वाटते का येईनच केलं पाहिजे घरातलं सगळं. पण आता होत नाही ना मामाजी आमच्याकडून. बुटगई असंच आहे माझ्या घरचं. नीर सुनाईच्या मनानं करते. हा, जरासं आपलं ऐकत नाही का काही नाही. जसं सुनाईनं म्हटलं तसंच नसते. छायाबाई तू कधी आली होती? तुला आता दिसून राहिली काय रे मी सुमित? हा, कधी आली होती छायाबाई? ना म्हटलं ह्या बोललाच नाही, बोलून नाही राहिला अजिबात काही नाही. तू तर तुझ्याच त्याच्यात आहे भरमात सगळ्या. हा, मी तर पहिलेच म्हणतो तुम्हाला का तुम्ही बायका हे अशा डोक्यावर बसून ठेवून राहिल्या म्हणून. अन आता मग भोगा लागून राहिलं. नाही हो बाई, दिसली मला तू. पण आता गोष्ट कशी झाली मी सांगून राहिलो तो बाबाले, त्याच्याच्यानं मग थांबलो जरासं. मी म्हटलं हे उद्या तर बोलणं चाललं मग बोलतो तुझ्यासोबत. आता किती दिवस आहे मग मुक्काम? नाही मुक्काम गिक्काम नाही आहे. आज चालली मी, आता चालली घंटाभरानं. माझा पोरगा झोपलाय म्हणून थांबली मी. नाही तर कोण थांबते रे याच्या घरात? हा, यायला तर असं वाटतं पोरगी कधी कधी जाते कधी कधी नाही. याही नाही म्हणत कधी. फोन करून असंही नाही म्हणत की ये बाई आठवण येऊन राहिली तुझी का काही. 12 महिने मी तिथंच राहीन ना, तर हे लोक म्हणत नाही म्हटलं बाबू. काही राही ना आता. आता मी इथं चालू राहिले, तूही राही आता इथं 4-8 दिवस. कायले बाबा भाऊजाई तर आताच विचारते कधी चालल्या गावाले, काय चालल्या, तुमच्या सासूवरच सगळे कामं असन, असं असन तसं असन. अशा बोलते बाबा मले. परीले घेऊन ये तू लवकर लवकर. ते तरी विचारे राजा मले. हा, माझ्याजवळ बसे बोले विचारे. तिची लय आठवण येते मला आता. नाही आता जाऊ द्या ना त्याइले ननद बैले. सुमित बापूजी त्याइले कायले ठेवता? त्याच्या घरी काम आहे. अन माहित आहे काय, त्याच्या सासूले गमत नाही म्हणते त्याच्याशिवाय. म्हणून म्हणून ते चालल्या गावाले आता. हा वहिनी, माझ्या सासून तुम्हाला सांगितलं असं फोन करून नाही काय मी आठवण येते म्हणून त्याइले. नाही थांबत ना बाबा, तुमच्या घरी चालली ना मी आता. आता तुम्ही थांबाय म्हणून तर नाही थांबत ना मी. आज चालली मी, आज माझी रवानगीच आहे तशी. जा ना बाबा लवकर लवकर. कायले थांबून राहिली इथं, टाइमपास करून राहिली आमचा. आम्ही तर म्हणतो का पटकन गेली तर बरं आहे. चला मग मंडळी, पाहू आता आपण बाकीचं उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पाहायला विसरत नका जाऊ. मोहिनीचे व्हिडिओ पाहत जा बा. खूप मेहनत करते मोहिनी तुमच्यासाठी.